नमस्कार मित्रांनो, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू, अधिकृत घोषणा. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा बुधवारी सकाळी बारामती लँडिंग करताना अपघात झालेला आहे आणि तो कसा झालेला आहे हे आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत. विमानातील 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. मृत्यूमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश असल्याची माहिती आहे. सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान अपघात झाला आहे. सध्या संपूर्ण कुटुंब अजित पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आहेत. अजित पवार आज बारामतीतील दौऱ्यावर जात आहेत. केंद्रीय बजेट सेशन सुरू होणार असल्याचं पवार कुटुंबीय सध्या दिल्लीत आहेत. सर्व कुटुंब बारामतीकडे निघाल्याचं समजतंय. अपघातग्रस्त विमान व्हीएसआर ईव्ही सेशन असल्याचं समजतं. अजित पवार यांच्या निधनाने बारामतीतील शोककळा पसरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसलाय. मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये अजित पवार, एक सुरक्षा रक्षक, एक पीएम आणि एक क्रू मेंबरचा समावेश असल्याचं वृत्त समोर येत आहेत. महाराष्ट्र हळहळला आहे. राज्याच्या राजकारणातील एक असा नेता ज्याच्या घड्याळीच्या काट्यावर अख्खे प्रशासन धावायचं, ज्याच्या एका शब्दाला शब्दाचे वजन असायचं आणि ज्यांची पहाट्याची कायमची वेळ ही आपली ओळख बनली होती, त्या अजित पवारांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अवघ्या महाराष्ट्र सुन्न झाला. बारामतीच्या मातीत विमानाचा झालेला तो अपघात केवळ एक विमानाचा अपघात नव्हता, तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातील एका दगदगत्या पर्वाचा अकाली अस्त होता. अजित पवार म्हणजे केवळ एक राजकीय नाव नव्हतं, तर ती एक कार्यपद्धती होती. पहाटे 5 वाजता कामाला सुरुवात करून प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावणारा हा लोकनेता शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या कामासाठी धावत होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार शिंगेला पोहोचलेला असताना आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ते बारामतीकडे निघाले होते. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. 28 जानेवारीचा तो दिवस बारामतींसाठी काहीही न विसरता येणारा ठरला. विमान धावपट्टीवर उतरत असताना तांत्रिक बिघड झाली आणि होताच नव्हतं झालं. विमानाचे झालेले तुकडे पाहूनच काळजाला धस होत होता. विमानातील 6 जणांचा मृत्यूची बातमी आणि दादा आपल्यांना सोडून गेल्याची पुष्टी झाली. बारामती हॉस्पिटल बाहेर जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या डोळ्यातील अश्रू या नेत्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देत होते. गेल्या 4.5 दशकापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नाव केंद्रस्थानी होतं. शरद पवार यांच्या वारसा अर्थाप्रमाणे पुढे नेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे खंबीर नेतृत्वाने राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय नेहमीच चर्चेत राहिले. स्पष्ट व्यक्तिपणा आणि तडफड कार्यकारी ही त्यांची 2 प्रमुख शस्त्र होती. त्यांच्या निधनाने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. पण महाराष्ट्रातील एक मोठा मार्गदर्शनाला महाराष्ट्र मुकला आहे. आज जरी अजितदादा आपल्यात नसले तरी त्यांनी प्रशासनात आणलेली शिस्त आणि विश्वासाची दृष्टी महाराष्ट्राला सदैव दिशा देत राहील. तर तुम्हाला काय वाटतं अजित पवारांबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.